रायगडच्या नागोठणेमध्ये अंबा नदीने धोका पातळी ओलांडली। शहरामधील मुख्य रस्त्यावर काही दुकानं पाण्याखाली। वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट। भातसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। शहापूरमध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची वाढ। राज्यामध्ये 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या मांडीपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू। गोंदिया जिल्ह्यामध्ये इटियादोह धरण पूर्ण क्षमतेने भरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या इटियादोह धरणाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। अहिल्यानगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरण 98% भरलं। धरणामधून 12,000 क्युसेक्सना प्रवरा नदीमध्ये विसर्ग सुरू। चंद्रपूर जिल्ह्यामधील पूरस्थितीमुळे सिमेंट कारखान्याकडे जाणारा वयगाव मार्ग बंद। वर्धा नदी पूल पुराच्या पाण्यामध्ये। पुरामुळे शेकडो मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्यात। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामधील तेलवाडी जोलवाडी या शिवाराला पावसानं झोडपलं। जोरदार पावसाचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना फटका। संत्रा बागेच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। अंबाडी प्रकल्पामधून शिवना नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नांदेडच्या रावणगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये पावसाचं पाणी शिरलं। विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर। शाळेमधील सगळी कागदपत्र भिजली तर सर्वच ठिकाणी चिखलाचं साम्राज्य। पावसामुळे नंदुरबारमधील रस्त्यांची पोलखोल। गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या तापी नदीच्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य। जीव मुठीत धरून वाहन चालकांचा पुलावरून प्रवास। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन पूर्ववत। पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट। मुसळधार पावसामुळे इगतपुरीमधील दारणा धरण 91.72% भरलं। दारणा धरणाच्या 6 दरवाजांमधून 10,284 क्युसेक्सना विसर्ग। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे इगतपुरीमधील वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांवर साचलं पाणी। वाघाचा झाप, मेंगा झाप, कातोरे वस्ती या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला। विद्यार्थ्यांसह पालकांचा आणि नागरिकांचा पाण्यातून जीव घेणा प्रवास। कोल्हापुरातील नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरात पुराचं पाणी शिरलं। मंदिर दर्शनासाठी बंद। कुरुंदवाड आणि चिरढोणला जोडणाऱ्या पुलावर पुराचं पाणी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसापासून मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून। त्यामुळे पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा संपूर्ण परिसर जलमय। यवतमाळच्या पुसदमधील इसापूर धरण क्षेत्रामधील देवगव्हाण जुने गावातील शेती जलमय तर 4 ते 5 घरं पाण्यामध्ये बुडाली। शेती उपयोगी साहित्याचं देखील मोठं नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संततधार पावसाने पिकांचं मोठं नुकसान। 130 गावातील पिकांना तडाखा। वरोऱ्यामधील भटाळा आसाळात परिसरामध्ये सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालंय। गडचिरोलीमध्ये नाल्याच्या पाण्यातून मुख्याध्यापक वाहून गेले। नाल्याचं पाणी ओसरल्यानंतर झाडामध्ये मृतदेह आढळला। गडचिरोलीमधील भामरागडमध्ये पूर आल्यामुळे लाहोरी मार्ग बंद। पुलावरील पाण्यामध्ये एक तरुण वाहून गेला। आपत्ती विभागाकडून सध्या शोध सुरू। पुण्यामधल्या घोड नदीला पूर। चांडोह लाखनगावमधील पूल पाण्याखाली। शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटला। पुण्यामधल्या नीरा नदीला पूर आल्यामुळे पुणे पंढरपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली। माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध असलेलं दत्त मंदिर पाण्याखाली।